तर नागपूर जिल्हा सत्र न्यायालयाला सुद्धा बॉम्बनं उडवून देण्याची धमकी मिळाली आहे। मेल पाठवून अज्ञातांनी ही धमकी दिली आहे। ISI मद्रास टायगरच्या नावानं हा धमकीचा मेल आलाय आणि पोलिसांनी कोर्ट परिसरातली सुरक्षा वाढवलेली आहे। नागपूर जिल्हा सत्र न्यायालयाला बॉम्बने उडवून देण्याची धमकी देण्यात आलेली आहे। नव्या माळ्यावर बॉम्ब ठेवण्यात आल्याचा मेलमध्ये म्हटलेला आहे आणि मेलद्वारे या धमकीला पोलिसांनी देखील तितक्या त्याने घेतलेला आहे। पोलिसांचा जो डॉग स्क्वॉड असतो तो देखील इथे दाखल झालेला आहे। सोबतच मेलमध्ये जी धमकी दिली त्या संपूर्ण नव्या माळ्याची तपासणी केली जात आहे। एकंदरीत जर का बघितलं तर याआधी देखील अशा प्रकारे मेलवर धमक्याचे प्रकार अनेक वेळा आलेले आहे। मग ते उच्च न्यायालयाचा नागपूर खंडपीठ असो, विमानतळ परिसर असो, अशा प्रकारच्या धमक्या याआधी देखील इथे आलेल्या आहे। मात्र जरी याआधी देखील आरोपींनी खोडसाळपणा केला असला तरीही मात्र यावेळेचा मेल जो आला त्याला पोलिसांनी गांभीर्याने घेऊन पूर्णतः तपास केला जात आहे। बॉम्ब निकामी पथक देखील इथे पोहोचलेलं आहे आणि त्या संपूर्ण नव्या माळ्याची चौकशी केली जात आहे। मात्र जर का तुम्ही न्यायालय परिसरात हे चित्र बघितलं तर नियमित जशी वर्दळ असते तसं सामान्य वातावरण इथे पाहायला मिळत आहे। पोलिसांना देखील दाट संशय आहे की कोणीतरी खोडसाळपणामुळे हा मेल केला असावा। मात्र तपास केला जात आहे आणि नेमका हा मेल कोणी केला, तो कुठनं आला याचा देखील तपास होईल। सोबतच मेलमध्ये जी धमकी दिली आहे त्यात काही तथ्य आहे का हे देखील तपासून बघितलं जात आहे। कॅमेरामॅन मिथुन आत्मेसह तुषार कोहळे, ABP माझा, नागपूर। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।